कोण आहे देव? पण कोणीतरी असेल देव म्हणून. तेव्हाच तर हा देव हा शब्द, देव हा नाव आज त्या लोकांनी नाव ठेवला. हा काही काळाचा नाव ठेवला आहे, आताचाच नाही. तर देव असा जो नाव आहे तो कोणाचा आहे, कोण्या ठिकाणी आहे, त्याचा ठिकाण जरूर असला पाहिजे. कारण एखाद्या माणसाचा नाव भेटला पण ठिकाण नाही भेटला तर, ठिकाण भेटला पण नाव नाही भेटला तर, दोन्ही गोष्टी आहेत, गाव आणि नाव. नाव आणि ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तर त्यांनी संत महात्म्यांनी आपल्या ग्रंथामध्ये दोन्ही गोष्टीचा पत्ता काढला, दोन्ही गोष्टी लिहून ठेवल्या. गाव आणि नाव दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून त्या देवाला ओळखा म्हणून राहिले. ठिकाण आहे देवाचा. देव देव म्हणती सगळेच लोक, कुठे ठिकाणा आहे त्याचा. देव देव म्हणती सगळेच लोक, कुठे ठिकाणा आहे त्याचा. कुणी कुणाला सांगत नाही, मार्ग कळेना जाण्याचा. कुणी कुणाला सांगत नाही, मार्ग कळेना जाण्या. श्रीमंत झाला म्हणून काय, मिळेल 10-5 रुपयाचा. श्रीमंत झाला म्हणून काय, मिळेल 10-5 रुपयाचा. कुणी काढतील बटव्यातला जैसा तमाकू. इतका देव सहज आहे, सोपा. कुणी काढतील बटव्यातला जैसा तमाकू. मग ही वेळ, ही संधी आज आयती चालत आलेली नरदेहामुळे, मग हिला काऊन गमावायची? आयशी वेळ पुन्हा नाही बा येना. गेला एकदा, काही संधी येवाची नाही. गंगेचा हा ओघ सागरे मिळाला. गंगेचा हा ओघ सागरे मिळाला. मागे नाही आला परतोनी. ऐशी या शब्दाची बरी करा सोयी. ऐशी या शब्दाची बरी करा सोयी. गेला तुका नये मागुता तू. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या. कर तळी आवळा तैसा हरी. जसा हातावर आवळा ठेवावा, हातावर आवळा देवावा, इतका सहज आहे देव. हरी म्हणजे देव, देव म्हणजेच हरी. देवाला पुष्कळ नाव आहेत, लागेल तितके नाव आहेत, पण तो नावाच्या पलीकडे आहे. जसे कागदावरची साखर नाही, कागदावरची साखर नाही. कागदावरची साखर चाटल्यानं गोड तोंड लागेल का? बर तोंडाने साखर 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 म्हणला तरी तो गोड तोंड होईल का? मग तो कोटी असेल, शब्दाच्या पलीकडे आहे. पण शब्दाशिवाय सांगता येत नाही. शब्द शब्दातीत दाखवित असे. शब्दाचा होत असे अंत. शब्द शब्दातीत दाखवित असे. तर देव हा तीत आहे, शब्दातीत आहे, शब्दाच्या पलीकडे आहे. देव हा देव म्हणजे सर्व सृष्टीचा करता आहे, मालक आहे. सर्व साधू संतांनी देव कोणाला म्हणाल? देवाची व्याख्या करून ठेवली. जेने केले चराचर सृष्टी आदी केला व्यापार. सकळ करता निरंतर या नाव देव. ब्रह्मा विष्णू आणि हर. ब्रह्मा विष्णू आणि हर. यासे निर्मिता तोचे थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने. तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने करून. काही प्रयत्न करा, कोणताही प्रयत्न करा, पण त्या
परमेश्वराला ओळखा. देव ओळखला म्हणजे सर्वच तुमच्या हातामध्ये आला. एक जान्या तो सब कुछ जान्या और एक नहीं जान्या तो कुछ भी नहीं जान्या. हा एक देव, सगळ्याचा एकच देव आहे, दुसरा तिसरा देव नाही. आपुला तो देव एक करोनी घ्यावा, आपुला तो देव एक करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये, तेने विन जीवा सुख नोये. येरते माईके दुःखाची जनिते, येरते माईके दुःखाची जनिते, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती. अविनाश करी आपणा सारखे, अविनाश करी आपणा सारखे, मनाला वे पिशे गोविंदाचे, मनाला वे पिशे. मनाला छंद केव्हा तो देव ओळखाल तर, कारण देवाशिवाय भक्ती नाही. तर म्हणाल तर देवाजवळ आहे, नाम कुठे आहे तर देवाजवळ आहे, नाम देवाजवळ आहे, भक्ती देवाजवळ आहे, चिंतन देवाजवळ आहे, स्मरण देवाजवळ आहे, देवाजवळ आहे, सर्व काही देवाजवळ आहे. भजन करावचं असेल देवाचा, भक्ती करावची असेल तर देवाचा. म्हणून एका ठिकाणी असा प्रमाण ठेवला आहे, हरिविन भक्ती, हरिविन भक्ती या नाव अभक्ती. भक्तीच नाही. ज्या भक्तीमध्ये हरी नाही म्हणजे देव नाही ते भक्तीच नाही. हरिविन ज्ञान या नाव अज्ञान, हरिविन ज्ञान या नाव अज्ञान, हरिविन कर्म या नाव अकर्म. अशा कितीतरी गोष्टी, म्हणजे एका देवामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणून एक जाण्या तो सब कुछ जान्या. ज्ञानेश्वर महाराजांचं एवढंच प्रमाण ठेवलं. कर्म उपासना ज्ञान मार्गी आले, कर्म उपासना ज्ञान मार्गी आले, हरिपाठी आले सर्व मार्ग, हरिपाठी आले सर्व मार्ग. किती मार्ग असतील पण एक जर हरी जर त्याला सापडला तर सर्वच मार्ग आले एका हरीमध्ये. कोणताच मार्ग चुकला नाही. हरीमध्ये. बर, कर्म मार्ग किती असतील, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, कितीतरी ज्ञान आहेत, कितीतरी उपासना आहे देवी देवतीच्या, पण एका हरीमध्ये सर्वच आले. अनंत जन्माची तप एक नाम, अनंत जन्माची तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम. हरिपाठी सुगम, हरिपाठी सुगम सर्वच मार्ग. इतका हा हरी म्हणजे देव आपल्यासाठी. कारण आज सांगणारा भेटला म्हणून ह्या गोष्टी येऊन राहिल्या, नाही तर कोण कोणाला सांगते म्हणला नाही. देव दिसते हा शब्दच नस कुठेच. ग्रंथामध्ये इतका काही लिहून आहे. आदी देवासी ओळखावे, आदी देवासी ओळखावे, मग त्यासी अनन्य भावे भजावे. आदी देवासी पाहिल्याशिवाय ओळखता येईल का? नाही. बरं दाखवल्याशिवाय पाहता येईल का? नाही. मग दाखवणारा पाहिजे ना. देव ओळखावा एक, देव ओळखावा एक, तेची ज्ञान तेची सार्थक. जास्ती शब्दाची काही गरज नाही. देव ओळखावा एक, तेची ज्ञान तेची सार्थक,
येरते निरर्थक पोट विद्या जन्मभरी पोट भरले देहाचे रक्षण केले शेवटी टाकून या गेले. तर देव ओळखावा, देव ओळखावा, हा देव ओळखावा असे शब्द ठेवले आहेत. मग तो दिसत नाही हे कशावरून? पहा पहा डोळे भरी हे शब्द ठेवले आहेत ना. म्हणून देव ओळखावा जन्म सार्थक करावा नकडे तरी संत संग धरावा म्हणजे कडे. असे कितीतरी प्रमाण तुम्हाला भेटतील. देव कोण्या ठिकाणी आहे त्याचा ठिकाणे दाखवलेलं आहे त्यांनी. नैनी झळझळीत दिसे पाहता स्वरूप प्रकाशे पाठी लागले विकार पिसे म्हणून देव हा पाहता बरोबर ज्ञान होतो. पाहता बरोबर तो समजावा लागतो. पाहता बरोबर देव त्रिकुट करी देव तुर्येच्या माझ घरी अचळ झळके दसवे द्वारी चालवितसे सकळासी. देव त्रिकुट शिखरी देव तुर्येच्या माझ घरी अचळ झळके दसवे द्वारी चालवितसे सकळासी. म्हणून मंडळी आता ही संधी ही वेळ नरदेहाची कोणी असो या रे सकळ जन याती नारी भलते नर नका करू विचार चिंता न लगे. पण देव ओळखा आणि आल्या जन्माचा सार्थक करा. येथून 84 चुकली कारण तो देव ठाई पडेना येम यातना चुकेना. मग देव दिसता बरोबर त्याची यम यातना चुकते असा तो शब्द सांगून राहिला ना. देवाच्या द्वारी बाक्षुंभरी तेने मुक्तीचारी साधविल्या. किती क्षणात एका क्षणावर कोटी जन्म का पंत तो पल में पोचा जाय. काही वेळच नाही. म्हणून मंडळी या ज्यांनी ओळखला त्यांनी मस्त धरून ठेवा. त्याचा स्मरण करत राहा, त्याची आठवण करत राहा. हीच भक्ती आहे. त्याचा स्मरण त्याची आठवण. हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला. हरी बोला लोकांती हरी बोला एकांती देह त्यागांती हरी बोला. सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला म्हणजे निश्चय भाव तयार करा. निश्चय निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ याच्या परता आता काय दुसरा राहिला नाही. नाही. एवढा निश्चय साधू संतांनी आज आपला सांगला. विश्वास भाव हरी नांदी देही भाव हाची खरा वाया सैरा वैरा धावू नको. इकडे तिकडे मनाला भटकू देऊ नको म्हणतात. हरी नांदे देही हरी तत्व ज्याचे देही तोची येते तरला पाहि. फक्त तो तरला म्हणते. हरी तत्व ज्याचे देही तो तोची गुरु तरला पाहि. कडून ज्याला ज्ञान झाला असेल त्या देवाचा त्या हरीचा तो तरण्याचा अधिकारी आहे. सर्वच तरतील का? नाही. नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे या हा मार्ग भेट नाही भेटला हे तुमचे भाग्य होत. 10 फरवरीला या. तुमच्यावर तो कार्य आहे. त्या कार्याला अवस्थित आला पाहिजे. तरी सर्वांना अशी विनंती आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.